येत्या 8 तारखेला माघ एकादशी आहे। आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या 4 वाऱ्या अतिशय मोठ्या समजल्या जातात। भाविक मोठ्या संख्येतून या वारीला येत असतात। यावेळेसची 8 फेब्रुवारीला माघ एकादशी आलेली आहे। त्या निमित्ताने आत्ताच मंदिरे समितीची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये वारकऱ्यांना केंद्रबिंदू समजून त्यांना सुलभ दर्शनाची व्यवस्था कशी करण्यात येईल आणि पत्राशेड क्रमांक 6 पर्यंत उभा करण्यात आलेले आहेत। ज्या पद्धतीने आषाढी आणि कार्तिकीला या दर्शन बारीमध्ये सुविधा असती त्या सगळ्या सुविधा मंदिरे समितीने देण्याचा अतिशय चांगला निर्णय आज झालेला आहे। आणि याच काळामध्ये ऑनलाईन दर्शन बंद राहील व VIP दर्शन पण बंद राहील। वारकऱ्यांना पिण्याचं पाणी, चहा, नाश्ता व फराळीची सर्व व्यवस्था आज आपण लाईनमधून करायची व्यवस्था आत्ताच झालेली आहे। दुसरा अतिशय एक चांगला निर्णय आज मंदिरे समितीने घेतलेला आहे। आत्तापर्यंत यावेळेस मंदिरे समितीच्या दर्शन बारीमध्ये नैसर्गिक दोघांचा मृत्यू झालेला आहे, तर त्यांना मंदिरे समितीच्या वतीनं 1 लाख रुपये देण्याची व्यवस्था केली गेलेली आहे व ज्यांची मयत झालेली आहे त्यांना त्यांच्या गावापर्यंत सोडण्यासाठी मंदिरे समितीच्या वतीनं 20,000 रुपये त्यांना ॲम्ब्युलन्ससाठी देण्यात येणार आहेत किंवा मंदिरे समितीची जर ॲम्ब्युलन्स उपलब्ध असेल तर त्यांना तीही देण्यात येणार आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।